नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे। लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। घाटनांद्रे तालुका कवटेमहांकाळ गावात ग्रामपंचायत लगत असणाऱ्या बंद घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून तिजोरीच्या चावीने तिजोरी उघडून लॉकरमधील 2,55,000 रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला। भर दिवसा घाटनांद्रे गावात घर फोडल्याने खळबळ माजली आहे। घाटनांद्रे तालुका कवटेमहांकाळ या गावात बाबासाहेब परसराम शिंदे वय 78 यांचे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घर आहे। बाबासाहेब शिंदे व त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये मंगळवार दिनांक 17 रोजी सकाळी 7 वाजता गेलेले होते। बाबासाहेब शिंदे व त्यांची पत्नी शांताबाई शिंदे हे सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा खुला असल्याचे त्यांना समजले। त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिलं असता घराच्या बंद दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटामध्ये चाव्या ठेवलेला डबा भांड्याच्या कपाटामधून काढून कपाटमधून कॉटवर ठेवून त्यामधील चावी घेऊन लोखंडी कपाटाच्या दरवाजाचे लॉक चावीने उघडले। लॉकर उघडून त्यामध्ये ठेवलेले 25 ग्राम वजनाचे सोन्याचे नेकलेस किंमत 1,25,000 रुपये, 10 ग्राम वजनाची सोन्याची चेन किंमत 50,000 रुपये, 5 ग्राम वजनाची लहान मुलांची चेन किंमत 25,000 रुपये, 4 ग्राम वजनाची कानातील वेल, 4 ग्राम वजनाचे कानातील टॉप्स, 2 ग्राम वजनाचे एक बदाम किंमत 50,000 रुपये, 5 भाराची पैंजण जोड व 7 भाराची पैंजण जोड अशी एकूण 250 ग्राम चांदी किंमत 5,000 रुपये असा 2,55,000 रुपये सोने व चांदीच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे। घाटनांद्रे गावात ग्रामपंचायत कार्यालयालगत घर असून गावाच्या मध्यभागी असणाऱ्या घरामध्ये चोरी झाल्याने खळबळ माजलेली आहे। त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे।